तुम्हाला महाराजांना श्रवण करायचं आहे. थोडा उशीर झालेला पहिला दिवस आहे. हे अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. पंढरपुरामध्ये या धनश्री प्रवचन मालेचं दुसरं वर्ष आज आरंभ होत आहे. गेल्या वर्षी पहिलं वर्ष झालं कारण महाराजांच्या महानिर्वाणाला 375 वर्ष झाली. त्यानिमित्त आपण गेल्या वर्षी दादांनी आदरणीय दादा आणि आदरणीय जयवंत महाराज यांनी त्या विषयाची निवड केली. तुला झाला सकल 5 दिवस पंढरपूर शहर आणि तालुक्यात सर्व बंधू भगिनींनी माता भगिनींनी खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि ती प्रवचनमाला यशस्वी. आज पहिला दिवस आहे पण उद्यापासून मोठ्या प्रमाणात श्रोते येतील अशी अपेक्षा होती. यावर्षी जेव्हा विषयाची निवड करायची होती बाबा तेव्हा आदरणीय दादा महाराज आम्ही सर्वजण बसलो आणि मग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष होत आहे आणि म्हणून ज्ञानेश्वराच्या संदर्भात या वर्षीची प्रवचनमाला घ्यायची हा निर्णय झाला आणि विषयाचं नाव सखा माझा ज्ञानेश्वर असं आजच्या या 5 दिवसीय प्रवचनमालेच्या विषयाचं हे नाव आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. आपण खूप मोठे विद्वान श्रोते आहात. लबडे महाराज आहे, आणखी बरीचशी आदरणीय बाबा आहेत, तुझे दादा आहेत, डॉक्टर आहेत, पुढे महाराज आहेत. एवढी मोठी माणसं मान्यवर माणसं माफ करा काही जणांची नावं कदाचित मला माहीत नाही. या सगळ्यांच्या समोर मी बोलण्याच्या माझी वाणीला तेवढं सामर्थ्य नाही पण तरी पण 2 शब्द बोलणं अत्यंत आवश्यक. आता जो विषय आहे सखा माझा ज्ञानेश्वर, त्या सखा शब्दाला खूप महत्व आहे. संबंध महाभारतामध्ये जी सगळी महत्वाची पात्र आहेत त्यामध्ये द्रौपदी हे अत्यंत महत्वाचं पात्र आहे आणि संबंध महाभारतामध्ये एकटी द्रौपदी भगवान श्रीकृष्णाला सखा. सखा हा शब्द भारत संस्कृत पण तरी सुद्धा आई बहीण भाऊ वडील एवढी नाती आहेत पत्नी या सगळ्याच्या पुढचा तो शब्द. म्हणून महाभारतामध्ये द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला सखा म्हटले. म्हणजे ह्या आपल्या सगळ्या नात्याच्या पुढचा तो परमेश्वराच्या अत्यंत जवळ जाणारा तो शब्द आहे आणि त्या नावाने द्रौपदी त्याचा उच्चार. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची स्थापना केली. पुनर्स्थापना वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. संत बहिणाईचा अभंग आहे, यामध्ये ज्ञानदेवी रचिता पाया पुढे नामादयाचा किंकर थांब दिला भागवत म्हणजे शांती ब्रह्म आणि तुका झालाशे खरच. ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. हा वारकरी संप्रदाय संबंध भारतभर त्याचा विस्तार करण्याचं काम या सर्व संत मंडळीचा जो मेळा पंढरपूरला एकत्रित झालेला होता त्याच्या गुरुस्थानी असणारे संत नामदेव महाराज यांनी संबंध भारतभर हा भागवत धर्माचा प्रसार केला. आणि त्याच्यानंतर नामदेव शांती पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज
ज्यांनी भागवत धर्माचा त्यांनी भागवत लिहिलं, अनेक रचना केल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात हा वारकरी संप्रदायाचा विस्तार त्यांनी केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एकच काळ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये हा वारकरी संप्रदाय कळसाला पोहोचला. तुका झालाशे कळस. आणि मग संत वैणी म्हणते, संत भगिना खडे करते भेटतात. त्या मंदिराची शिखरावरती खडकणारी ध्वजा म्हणजे संत बहिणी. असा त्या वारकरी संप्रदायाचा सार त्या अभंगामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर ही परंपरा अनेक संतांनी पुढे चालवली. अगदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांच्या पर्यंत येते. आणि नंतर आज आपण जयवंत महाराज भोसले यांचं प्रवचन आज श्रवण करणार आहोत. आणि महाराष्ट्रातली ही मान्यवर मंडळी ही परंपरा ज्ञानदेवापासून चालत आलेली परंपरा अत्यंत निष्ठेने अत्यंत अभ्यासपूर्वक अशा प्रकारे ही चालवत आहे. त्या सर्वांचं वारकरी संप्रदायामध्ये आणि आजच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवला तो संतांनी घडवला. आज गुरुगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, पण हा महाराष्ट्र घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने संतांनी केलेलं आहे. आणि आजच्या या अत्यंत धकाधकीच्या काळामध्ये असणारे कवी महाराज किंवा आणखी मान्यवर महाराज मंडळी असतील आणि मग आदरणीय दादा असतील, आदरणीय बाबा असतील, गडवे महाराज, आणि त्याच्यानंतर या सगळ्यांची परंपरा आज म्हणजे गेल्या वर्षीपासून यांच्या अमृतवाणीतून आपण ही प्रवचनमाला श्रवण करतो आहे. हे डॉक्टर जयवंत महाराज बोलते असतील तेव्हा त्याच आणि आत्ताच्या पिढीमध्ये खरं तर आत्ताचा काळ सगळा तपासून पाहिला तर महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. आणि म्हणूनच मी आग्रह करून पंढरपुरामध्ये गेल्या वर्षीपासून महाराजांना म्हणून आपण ही प्रवचनमाला पंढरपूरमध्ये चालू ठेवू. परंपरेनं हे कायम असेल. मंगळवेळची प्रवचनमालेला 10 वर्ष झाली. आषाढी एकादशी झाली की गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमेला गोपाळपूरचा काला होतो. काला झाला की सकाळ उठून पंढरपूर मंगळवेळेची प्रवचनमाला सुरू होते 5 दिवस. आता बुद्ध पौर्णिमा आहे उद्या परवा. त्या बुद्ध पौर्णिमेचा योग साधून पंढरपूरची गेल्या वर्षापासून हे आपण प्रवचनमाला सुरू केलेली आहे. सांगोल्यातही त्या कोऱ्या गेली पौर्णिमेपासून यावर्षी सांगोल्यातही प्रवचनमाला सुरू होते आहे. मग वैरागड संतनाथ प्रवचनमाला असेल, सोलापूरला मानपूर गोवा भोसले महाराजांची शिष्यमंडळी त्यांची प्रवचनमाला परवा झाली. आणि मुख्य म्हणजे महाराज इथं बार्शी महाविद्यालयाला तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तिथं गेली 23-24 वर्ष झालं. पूर्ण श्रावण महिना एकच विषय असतो आणि गेली 24 वर्ष महाराजांची भगवंत प्रवचनमाला तिथं गेली 24 वर्ष अखंडपणे चालू आहे. हा जो त्यांचा ज्ञानयोग आहे, हा ज्ञानयोगी खऱ्या अर्थाने त्यांना सर्व आपण देश ज्ञानयोगी म्हणतो किंवा योग्यांचा राजा म्हणतो. त्या ज्ञानेश्वरांच्या वरती आजची ही प्रवचनमाला सुरू होते. अधिक न बोलता मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण सगळ्यांनी अजून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि महाराज आपल्याला विनंती करते की आपण आपल्या अमृतवाणीला प्रारंभ करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. आपण